नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसुबारस म्हणजे पूजा धेनू वासराची। गाय वासराच्या अंगी असणारी प्रसन्नता, उदारता, वात्सल्यता आणि समृद्धी तुम्हा सर्वांना लाभो हीच सदिच्छा व्यक्त करते आणि वसुबारसेच्या व्हिडिओला सुरुवात करते। माहितीपूर्ण ऐका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा गोमाता की जय। 9 नोव्हेंबर 2023 गुरुवारचा दिवस। या दिवशी वसुबारस आलेली आहे। रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी जिला आपण वसुबारस म्हणतो, तर या दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्यामुळे शुभसंयोग तयार झालेला आहे। बऱ्याच ठिकाणी एकादशीलाच दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो आणि दिवाळीचं स्वागत केलं जातं, तर काही ठिकाणी वसुबारसेपासून दिवाळीची खरी सुरुवात होते असं म्हटलं जातं। पण काही हरकत नाही, यावर्षी एकादशी आणि द्वादशी या दोन्ही तिथींचं मिलन झालं आहे। दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्यामुळे आपल्याला वसुबारसेपासूनच दिवाळीचा पहिला दिवा लावायचा आहे आणि दिवाळीचं स्वागत करायचं आहे। आता वसुबारस या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया। वसु या शब्दाचे अनेक अर्थ आहेत। बारस म्हणजे कोणत्याही मराठी महिन्यातली 12वी तिथी, जिला आपण बारस किंवा द्वादशी असं म्हणतो। तर वसु म्हणजे सूर्य, वसु म्हणजे गाय, वसु म्हणजे धनद्रव्य। तर देवी लक्ष्मी जी आहे ती आपण गायीच्या रूपात बघतो, तुळशीच्या रूपात बघतो किंवा आपल्या घरामध्ये जी काही धनसंपत्ती असते तिच्या रूपात बघतो। त्यामुळे वसु या शब्दाचा अर्थ आपण गाय असाही घेऊ शकतो आणि वसु शब्दाचा अर्थ या दिवशी आपण धन किंवा द्रव्य या अर्थाने घेतला तरी सुद्धा चालेल। तर वसुबारसेचा अर्थ तुम्हाला कळला। आता एक एक करून सर्व माहिती जाणून घेऊया। गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे अश्विन कृष्ण द्वादशी, जिला आपण गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस या नावाने ओळखतो। आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे। पौराणिक कथांमध्ये नेहमीच आपल्याला ऐकायला किंवा वाचायला मिळतं की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे, त्यांचं स्थान आहे। तर त्या सर्व देवी देवतांचा सन्मान म्हणून वसुबारसेच्या दिवशी गायीची तिच्या पाडसासह संध्याकाळी पूजा करण्याची पद्धत आहे। संध्याकाळी म्हणजे ज्या वेळेस आपण देवाजवळ दिवा लावतो, ज्या वेळेस असं म्हटलं जातं की आता आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ झालेली आहे, तिन्ही सांजा झालेल्या आहेत आणि वेळेचं विचाराल तर संध्याकाळच्या 6:30 ते 7:30 वाजेच्या दरम्यान तुम्हाला गायीची तिच्या वासरासह पूजा करायची आहे। तर तुमच्या लक्षात आलं असेल की वसुबारसेला फक्त गायीची पूजा करण्याला महत्त्व नाही, तर गायीची तिच्या वासरासह म्हणजे मायलेकरांची पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे। याचं कारण म्हणजे घरामध्ये लक्ष्मीचं आगमन व्हावं या हेतूने सुद्धा गाय वासराची पूजा केली जाते। तर वसुबारसेच्या दिवशी काय काय करावं याबद्दलची माहिती जाणून घेऊया। वसुबारसेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। तुम्हाला तुमची स्वच्छतेची कामं करून घ्यायची आहेत। या दिवसापासूनच तुम्ही अभ्यंग स्नानाला सुरुवात केली तरी सुद्धा चालतं। बरेच जण या दिवशी व्रत सुद्धा करतात। ज्यांना अपत्य प्राप्ती नाही किंवा जे दाम्पत्य निपुत्रिक आहेत त्यांनी सुद्धा या दिवशी व्रत केलं तर नक्कीच त्यांना पुत्रप्राप्ती किंवा त्यांना संतान सुख भेटू शकतं। बरेच जण आपल्या गाईगुरांसाठी किंवा आपल्या घरातील मुलाबाळांसाठी हे व्रत करतात। प्रामुख्याने महिलांचा सहभाग यामध्ये जास्त असतो, पण शेतकरी लोक त्यांना गाय वासरं किंवा त्यांची जी पाळीव जनावरं आहेत, जी शेतीसाठी उपयुक्त आहेत किंवा ज्यांच्या दुधामुळे तुमचं घर जे आहे ते समृद्ध राहतं, तर अशा गाय वासरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बरेचसे शेतकरी पुरुषसुद्धा या दिवशी उपवास करतात। बऱ्याच जणांचा हाही प्रश्न येऊ शकतो की वसुबारसेचा जो उपवास आहे तो फक्त शेतकऱ्यांनीच करायचा का? तर असं अजिबात नाही। जे नोकरी व्यवसाय करत असतील किंवा वर्किंग असतील अशांनी सुद्धा वसुबारसेचा उपवास केला तरी सुद्धा चालतो, कारण गाईच्या दुधाचा वापर किंवा गाईच्या दुधापासून बनवलेले जे काही पदार्थ आहेत ते आपण सर्वच जण खातो पितो। त्यामुळे तुम्हाला सुद्धा उपवास करायचा असेल तर नक्कीच करू शकता। वसुबारसेच्या उपवासामध्ये तुम्ही फळं खाल्ली तरी चालतील, फळांचा रस पिलात तरी चालेल। आणि अजून एक सांगायचं झालं तर तुम्हाला उपवासाच्या पदार्थांमध्ये गाईचं किंवा म्हशीचं दूध असेल, म्हणजे दूध असेल, दुधाचे पदार्थ असतील की जे उपवासामध्ये चालतात, दही, दूध, ताक, लस्सी जे काही असेल ते सुद्धा घेता येणार नाहीये। तर तुम्हाला तेलकट तुपकट पदार्थ किंवा गाईच्या दुधापासून बनवलेले पदार्थ हे सोडून उपवासामध्ये जे खाता येईल ते खाऊ शकता आणि तुमचा वसुबारसेचा उपवास जो आहे तो पूर्ण करू शकता। उपवासाबाबत सांगून झालं। आता वसुबारसेपासून तुम्हाला
तुमच्या घराच्या अंगणामध्ये दररोज रांगोळी काढायला सुरुवात करायची आहे। तर दिवाळीचे जे काही 4-5 दिवस असतात ते अतिशय महत्त्वाचे असतात। तुमच्यापैकी बऱ्याचशा जणी दररोजच तुळशीजवळ किंवा तुमच्या घराच्या मुख्य दाराच्या समोर रांगोळी काढतच असाल। तुमच्या घरामध्ये जे काही देवघर देव्हारा असेल तिथे सुद्धा बऱ्याच जणी रांगोळी काढत असतात। पण दिवाळीच्या या 4-5 दिवसांमध्ये तुम्हाला दररोज रांगोळी काढायची आहे। रांगोळी हे शुभचिन्हांपैकी एक आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते, पॉझिटिव्हिटी येते। तर तुम्हाला नक्कीच तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा घराच्या समोर जी काही जागा असेल तिथे रांगोळी काढत जायची आहे। अगदी मोठी नाही काढली तरी सुद्धा चालेल। साधी लक्ष्मीची पावलं किंवा गायीची पावलं, जिला आपण गोपद्म म्हणतो, ज्याची माहिती मी तुम्हाला अधिक मासातच दिली होती, तर गोपद्मसुद्धा तुम्ही तुमच्या दाराशी या वसुबारसेच्या दिवशी काढू शकता। तुमच्या देवघरामध्ये जर गाय वासराची मूर्ती अद्याप नसेल तर तुम्ही वसुबारसेपर्यंत ती कधीही खरेदी करू शकता आणि वसुबारसेच्या निमित्ताने तिची स्थापनासुद्धा तुमच्या देव्हाऱ्यात करू शकता। ज्यांच्याकडे पहिल्यांदाच आहे तर ते गाय वासराच्या मूर्तीला स्नान घालू शकता। तर हळदी कुंकाचं पाणी तयार करायचं किंवा मग हळदीचं आणि चंदनाचं पाणी तयार करायचं आणि त्या पाण्याने गाईला स्नान घालायचं, परत पाण्याने स्नान घालायचं। आणि तुमच्याकडची मूर्ती जर स्नान घालण्यायोग्य नसेल तर तुम्ही ती पुसून पुन्हा देवघरामध्ये ठेवली, तिची साध्या सोप्या पद्धतीने पूजा केली तरी सुद्धा चालते। तर पूजेमध्ये विशेष काही अवघड नसतं। जसं तुम्ही दररोज म्हणजे तुमच्याकडे पहिल्यापासूनच गाय वासराची मूर्ती असेल तर तुम्ही दररोज देवी देवतांना स्नान घालत असाल, त्याचबरोबर गाय वासराला सुद्धा स्नान घालत असाल आणि जशी मूर्ती पुन्हा देवघरामध्ये ठेवतात तसं ठेवलं तरी सुद्धा चालेल। ज्यांची इच्छा आहे की आपण सेपरेट पूजा मांडणी करावी तर तसं केलं तरी सुद्धा चालेल। पण सगळ्यात अगोदर आपल्याला या पूजेमध्ये गणपती बाप्पांची पूजा करावी लागते आणि गाय वासरू म्हटलं की आपल्यासमोर भगवान श्रीकृष्णांची मूर्तीसुद्धा येते किंवा भगवान श्रीकृष्णांचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं, तर त्यांची पूजासुद्धा आपल्याला करावीच लागते। मग बाकी देवी देवतांनी काय केलं तर मला असं म्हणायचं आहे, सेपरेट पूजा मांडणी करण्यापेक्षा आणि या देवाची पूजा फक्त या दिवशी करायची आहे, या देवी देवतांची करायची नाही, असा भेदभाव करण्यापेक्षा आपल्या देवघरामध्येच ती मूर्ती ठेवा आणि गाय वासरांसह सर्व देवी देवतांची सुद्धा या दिवशी पूजा करा। तर नेहमीप्रमाणे धूप दीपांनी ओवाळून नमस्कार करून त्याचबरोबर नैवेद्य दाखवून तुम्ही गाय वासराची पूजा करू शकता। नैवेद्यामध्ये या दिवशी गवारीची भाजी त्याचबरोबर भाकरी हा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे किंवा ज्या महिला उपवास करतात त्यासुद्धा या दिवशी गवारीची भाजी आणि भाकरी खाऊन मग उपवास सोडतात। त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी उडदाचे वडेसुद्धा नैवेद्यामध्ये ठेवले जातात। आता तुम्ही हे विचाराल की उडदाचे वडे मग तेल तर नाही वापरायचं, मग कसं काय? तर तुम्ही हे जे वडे आहेत उडदाचे म्हणा किंवा मुगाचे म्हणा तर ते वाफवून घेऊ शकता। खरं बघायला गेलं तर या दिवशी आपण गव्हापासून किंवा मुगापासून बनवलेले पदार्थसुद्धा खायचे नसतात। गाईला ते नैवेद्य म्हणून चालतात, पण आपण मात्र ते ग्रहण करायचं नसतं। याची एक कथा आहे, ती सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतेच। पण ज्यांना गाय वासराची मूर्ती घेणं शक्य नसेल तर त्यांनी देवाच्या समोर म्हणजे जिथे तुमचा देव्हारा असेल तिथे जागा असेल किंवा कुठेही रांगोळी म्हणून काढताना तुम्ही गायीची पावलं, ज्याला आपण गोपद्म म्हणतो, तर ती गोपद्म काढली, त्यांची हळदी कुंकू वाहून पूजा केली, त्यांनाच फुलं वाहिली, एक दिवा तिथे लावला, त्याचबरोबर तिथेच त्या गोपद्मांनाच नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतं। किंवा तुम्ही चांगल्या चित्रकार असाल, तुम्हाला खरोखर गाय वासराचं चित्र रेखाटता आलं तर त्याची पूजा केली तरी सुद्धा चालतं। आणि जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे खरंच गाय वासरं आहेत तर त्यांनी गाय वासरूच काय, त्याचबरोबर तुमच्या गोठ्यामध्ये जे काही पाळीव प्राणी असतील त्या सर्वांची पूजा या दिवशी करायची आहे। या दिवशी तुम्ही तुमच्या शेतीकामामध्ये उपयोगी येणाऱ्या किंवा तुमच्या कोणत्याही पाळीव प्राण्यांना शेतीमध्ये जुंपायचं नाही आहे। जसं आपण नागपंचमीचा दिवस पाळतो की ज्या दिवशी आपण गाय वासरांना म्हणजे शेतीच्या कामासाठी जुंपत नाही, किंवा त्या दिवशी आपण जसं वर्ज्य दिवस पाळतो तवा न ठेवणं वगैरे, बऱ्याच ठिकाणी वसुबारसेला सुद्धा असं पाळतात। जसं आपण पोळ्याच्या दिवशी सुद्धा बैलांची सेवा करतो, त्यांना शेतीच्या कामाला जुंपत नाही, आणि त्या दिवशी आपण गायीची सुद्धा पूजा करतो। त्याचप्रमाणे वसुबारसेच्या दिवशी गायीची वासरासह पूजा केली जाते। तर तिचं वासरू हे बैल सुद्धा असू शकतं आणि परत तयार होणारी दुसरी गोमाता सुद्धा असू शकते। त्यामुळे या दिवशी आपल्याला बैलांची सुद्धा पूजा करायची आहे। तर या दिवशी तुम्ही गायीला सकाळीच
स्नान घातलं तरीसुद्धा चालेल. आणि ही वसुबारसेची जी काही पूजा आहे ती तुम्ही सकाळी केली तरीसुद्धा चालतं आणि संध्याकाळी फक्त नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतं, तुमच्या सोयीनुसार. कारण शक्यतो देवी देवतांना जे काही स्नान आहे ते आपण सकाळीच घालतो, त्यामुळे तुम्हाला सेपरेट पूजा मांडायची असेल तर तसं, किंवा देवघरातच पुन्हा तुम्ही पूजा करणार असाल तरी पण सकाळीच तुम्ही गाई वासराला सुद्धा स्नान घाला, तिथेच त्यांची पूजा करा आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतं. सकाळच्या नैवेद्यामध्ये फक्त फळं ठेवली तरीसुद्धा चालतं. आणि ज्यांच्याकडे खरोखर म्हणजे जिवंत गाय वासरू आहेत तर त्यांनीसुद्धा गाईला स्नान घालताना हळदीच्या पाण्याचा वापर करून स्नान घातलं, किंवा त्यांच्या पायाशी म्हणजे गाय हात लावू देत असेल किंवा तर तिच्या पायाशी किंवा तिच्या कपाळावर तुम्ही चंदनाचा टिपका लावायला अजिबात विसरू नका. तर गाईला नैवेद्य देताना तुम्हाला गव्हापासून बनवलेले पदार्थ म्हणा किंवा असे पदार्थ तुम्ही गाईला या दिवशी द्या की ज्यामध्ये तेल तूप याचा वापर नसेल. शक्यतो जे काही पाळीव प्राणी असतात त्यांना तेलकट तुपकट पदार्थ कधी देऊच नये, कारण प्राण्यांची पचनसंस्था वेगळी असते आणि माणसाची वेगळी असते, त्यामुळे तेलकट तुपकट पदार्थ शक्यतो देतच जाऊ नका. तुम्ही पिठाची कणिक जी असते ती देऊ शकता किंवा भिजवलेली डाळ वगैरे ते सुद्धा देऊ शकता, पण तेलकट पदार्थ देऊ नका. आणि इतर दिवशी समजा तुमच्याकडे कधी काही अन्न उरलं किंवा शिळे पदार्थ असले ते तुम्ही गाय वासराला किंवा कोणत्याही पाळीव प्राण्याला देत असाल, पण या दिवशी वसुबारसेच्या निमित्ताने शिळे पदार्थ तरी गाय वासरू असेल किंवा कोणताही प्राणी तर त्याला देऊ नका. शक्यतो ताजं अन्न देण्याचा प्रयत्न करा. आणि मी तर तुम्हाला हेही सांगेल की तुम्हाला जर गोशाळेत जाणं शक्य झालं, ज्यांच्याकडे खरोखरचे गाय वासरू नाही, जरी तुम्ही घरी पूजा केली पण तुम्ही गोशाळेत वगैरे गेलात तर तिथे तुम्ही गाईला हिरवा चारा दान करू शकता, किंवा एक गाईला काय अन्नपदार्थ लागतात ते सुद्धा तुम्ही या दिवशी गोशाळेमध्ये दान करू शकता. तुम्हाला गोमातेचा आशीर्वाद लाभेल, तुमच्या पदरी थोडं का होईना पुण्य पडेल. गाईची पूजा करताना या दिवशी तुम्हाला काही मंत्र म्हणता आले, काही श्लोक म्हणता आले तर अतिउत्तम. श्रीकृष्णांच्या संबंधित असतील किंवा श्रीहरी विष्णूंच्या संबंधित तर त्या श्लोकांचा किंवा मंत्रांचा जप तुम्हाला या दिवशी करता येईल. दोन्ही हात जोडून म्हणाला तरीसुद्धा चालेल. तुमच्याकडे तुळशीची माळ असेल त्या माळेवर तुम्ही जप केला तरीसुद्धा चालेल. गीतेतला 15वा अध्याय तुम्ही या दिवशी तुमची पूजा मांडणी जिथे असेल तिथे बसून म्हणालात किंवा त्याचं पठण केलं, वाचन केलं तरीसुद्धा चालतं, किंवा यूट्यूबवर तुम्हाला ऐकायला मिळालं तर ऐकलं तरीसुद्धा पुरेसं आहे. पण या दिवशी काही का होईना तुम्ही मंत्र, श्लोक किंवा धार्मिक कथा ज्या आहेत त्या नक्की वाचायला हव्यात. काही सोपे श्लोक किंवा मंत्र मी तुम्हाला सुचवते. तर पहिला आहे ओम नमो भगवते वासुदेवाय, दुसरा आहे ओम नमो नारायणाय, किंवा मग वसुदेव वसुतम देवम कंस चानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. आणि ज्या पतीपत्नींचं एकमेकांशी पटत नाही किंवा ज्यांना अजूनपर्यंत अपत्यप्राप्ती नाही, संतान सुख नाही किंवा वैवाहिक जीवनामध्ये अजिबात सुख नाही आहे, सतत कटकटी आहेत, तर त्यांनी एक अतिशय प्रभावी मंत्र आहे तो म्हणालात तरीसुद्धा चालेल. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तर हा जो काही श्लोक किंवा मंत्र आहे याच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनामध्ये नक्कीच खूप बदल घडून येतील, चांगले बदल घडून येतील. त्यामुळे हा जो श्लोक आहे तो तुम्ही नक्की म्हणा. हवं तर सर्व जे आहेत ते मी तुम्हाला स्क्रीनवर देते, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ते लिहून घेता येतील आणि त्यानुसार म्हणता येतील. वसुबारसेला गव्हाचे किंवा मुगाचे पदार्थ का खाल्ले जात नाही? गाय वासराला नैवेद्य म्हणून दिले तर चालतात, पण आपण का खायचे नाही? तर याची एक थोडक्यात कथा आहे, ती मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला कळेल. एक वृद्ध बाई होती आणि तिला एक सून होती. त्यांच्या गोठ्यामध्ये गुरेसुद्धा होती, गवाळी मुगाळी वासरेसुद्धा होती. म्हणजेच काय, वासरांचं नाव एकाचं गवाळी आणि एकाचं मुगाळी होतं. एक दिवस ती सासू शेतावर जाते आणि सुनेला सांगते की गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव. खरं म्हणजे तिला असं सांगायचं होतं की गहू आणि मूग शिजवून ठेव किंवा त्यापासून तिने जो काही अन्नपदार्थ बनवायला लावलेला होता तो करून ठेव. पण सुनबाई अर्थ वेगळाच घेते. ती गव्हाळी आणि मुगाळी यांना मारून त्यांचं मांस शिजवते, म्हणजे त्या वासरांचं मांस ती शिजवते. जेव्हा सासू घरी येते तेव्हा तिला सगळा प्रकार समजतो आणि सासू सुना दोघीही घाबरून जातात. सासू देवासमोर धरणे धरून बसते, म्हणजेच काय, देवाला विनवू लागते, अरे देवा, तू कोपू नकोस, माझी सून अजान आहे, तिचा अपराध पोटात घाल, माझी वासरं जिवंत कर. देवाने त्या वृद्धबाईचा निर्धार पाहिला आणि सायंकाळी गायी रानातून चारा खाऊन परत येईपर्यंत वासरं जिवंत केली. मग त्या वृद्ध सासूने गाय वासराची पूजा केली, त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य खायला घालून मगच ती जेवली. तर या कथेचं तात्पर्य काय आहे, या कथेपासून आपण काय घ्यायचं?
मोठी माणसं किंवा आपली जी वडीलधारी माणसं आहेत ती आपल्याला जे काही सांगतात किंवा बऱ्याच वेळा आपले वडीलधारे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपल्याला जे काही सांगतात आपल्याला त्यांचा राग येतो किंवा त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटतं, पण ते कधीही वाईट वाटून घ्यायचं नाही. आपल्याला काही गोष्टी समजल्या नाही तर नम्रपणे पुन्हा विचारून नीट समजून घ्यायचं आणि त्याप्रमाणे आपली वागणी ठेवायची. सध्या गाई गुरं वासरं आजारी पडली तर त्यांच्यासाठी दवाखानेसुद्धा आहेत. आजारी गुरांना लगेच दवाखान्यात नेऊन औषध द्यायला हवं, त्यांची योग्य निगा राखली पाहिजे. तर या कथेद्वारे अजून एक गोष्ट अशी लक्षात येते की वृद्ध सासूने झालेल्या चुकीबद्दल आपल्या सुनबाईला शिक्षा केली नाही. ती चूक तिच्या अजाणतेपणामुळे झाली होती आणि तिच्या अजाणतेपणामुळे घडलेल्या अपराधासाठी क्षमा करण्याची विनंती तिने देवाला केली होती. तर कथेतून आपल्याला हे समजतं की सुनबाईकडून गव्हाळी आणि मुगाळी या वासरांना मारण्याचा अपराध झाला होता. त्यामुळे या दिवशी गव्हापासून किंवा मुगापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत अशी आख्यायिका आहे. जे आपली हिंदू धर्म संस्कृती सांगते शिकवते तीच माहिती फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून नेहमी प्रयत्न करत असते. तर येत्या वसुबारसेला तुम्ही संध्याकाळी दिवाळीचा पहिला दिवा लावायला विसरू नका. त्याचबरोबर वसुबारसेची पूजा करायला सुद्धा विसरू नका. तेवढंच गोमातेची सेवा करण्याचं पुण्य तुमच्या पदरी पडेल. आणि जिथे तुम्हाला गायींवर किंवा गायीसारख्या पाळीव प्राण्यांवर कुठे अत्याचार घडताना दिसून येत असेल तर तो सुद्धा तुम्ही वेळीच थांबवा किंवा त्यासाठी मदत करायला अजिबात विसरू नका. हाच संदेश मी तुम्हाला या व्हिडिओतून देत आहे. कारण खरा जो त्याग आहे तो आपण गायीकडून शिकायला हवा. खरी कृतज्ञता तर आपण गायीची व्यक्त केली पाहिजे. गायीच्या दुधापासून कितीतरी पदार्थ बनवले जातात. तूप म्हणा, दही, ताक, लस्सी किंवा मिठाई असे असंख्य नाना प्रकारचे पदार्थ या गाईच्या दुधापासून बनवले जातात. त्याचबरोबर गाईचं शेणसुद्धा किती उपयोगी आहे. जेव्हा फरशी वगैरे नव्हती तेव्हा सारवायला किंवा भिंती लेपनासाठी सुद्धा शेणाचा वापर व्हायचा. अजूनसुद्धा म्हणजे आपण कितीही मॉडर्न झालो असो किंवा कितीही आपण सुधारलो असो, म्हणजे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या जगात आपण राहायला गेलेलो असो, तरी पण पूजेमध्ये आपल्याला गोमूत्राची गरज पडते. आपल्यापैकी बऱ्याच जणी हळदीचं लेपन करतात तर त्यामध्ये सुद्धा गोमूत्राचा वापर केला जातो. गोमूत्र असेल, पंचगव्य असेल, शेणाच्या गोवऱ्या असतील, धूप वगैरे जे काही असेल ते सगळं गाईच्या शेणापासून बनवलं जातं. त्याचबरोबर गायच एखाद्या वासराला जन्म देते. त्यापासून जर बैल तयार होत असतील तर बैलसुद्धा नंदीचं रूप आपण बघतो. म्हणजे बैलाला आपण नंदी म्हणतो, भगवान शिवशंकरांचं वाहन म्हणतो. तर ते सुद्धा देवासमान आहे आणि हे बैलसुद्धा शेती कामासाठी किती उपयोगी आहेत. तर हे सगळं गाईच्या कृपेमुळेच आहे. त्यामुळे आपल्याला या गाईचा आदरभाव ठेवून या दिवशी तिची पूजा करायची आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.